छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरण तसंच अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहे। यात सगळी अनधिकृत बांधकामं पाडली जात असून आपली मालमत्ता वाचवायची असेल तर तात्काळ गुंठेवारी नियमितीकरण करून घ्या। हे सगळ्यात जास्त तातडीचं आणि महत्त्वाचं काम आहे। काय म्हणता, किती खर्च येईल ते तर आता तुम्ही स्वतःच हिशेब करून पाहू शकता। यासाठी सर्वात आधी CHH संभाजीनगर MC.org या वेबसाईटवर जा। ती वेबसाईट उघडल्यावर होम पेजवर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस असं लिहिलेलं दिसेल। तिथे सर्वात खाली डावीकडे गुंठेवारी चलन कॅल्क्युलेटर लिहिलेलं आहे, त्यावर क्लिक करा। मग एक पेज ओपन होईल। त्यात मराठी किंवा इंग्रजी जी हवी ती भाषा सिलेक्ट करा। तुम्हाला खुल्या जागेची गुंठेवारी करायची आहे की बांधकामाची, त्यानुसार तिथला पर्याय निवडा। सध्या आपण खुली जागा म्हणजे ओपन प्लॉटचं उदाहरण पाहू। तिथे खालच्या रकान्यात जागेचं क्षेत्रफळ चौरस फूटमध्ये लिहिलं की आपोआप ते चौरस मीटरमध्ये रूपांतर होऊन दिसेल। समजा आपण 800 चौरस फूट लिहिलं तर 74.32 चौरस मीटर येतं। त्याखाली ते चौरस मीटरमध्ये नमूद करा। त्यानंतरच्या रकान्यात ASR रेट विचारला आहे, म्हणजे तिथे यावर्षी असलेल्या सध्याच्या बाजार मूल्यानुसार मालमत्तेचा ASR रेट लिहायचा आहे। त्यासाठी सर्वात खाली हेल्पफुल लिंक्स दिसेल, तिथे जा आणि हाऊ टू चेक ASR रेट यावर क्लिक करा। नंतर एक नवीन पेज ओपन होईल। त्यात वर्ष 2025-26 राहू द्या, जिल्हा छत्रपती संभाजीनगर राहू द्या, तुमची मालमत्ता असलेला तालुका आणि गाव निवडा। समजा आपण छत्रपती संभाजीनगर तालुका आणि मौजे हर्सुल गाव निवडलं। समजा सर्वे क्रमांक 85 लिहिला की बाजूला सर्चवर क्लिक करा। तिथे मालमत्तेनुसार दर येतील। आपण आपल्या उदाहरणासाठी खुल्या जागेचा 9560 हा दर घेतला आणि आता तो गुंठेवारी चलन कॅल्क्युलेटरमध्ये योग्य ठिकाणी भरायचा आहे। नंतर तिथे कॅल्क्युलेटवर क्लिक केलं की सगळा हिशेब दिसतो। त्यात तुम्हाला स्क्रुटिनी फी, लँड डेव्हलपमेंट चार्जेस, बेटरमेंट चार्जेस आणि एकूण खर्च सगळं दिसेल। आता हीच प्रक्रिया बांधकाम असलेल्या मालमत्तेसाठी करायची असेल तर गुंठेवारी चलन कॅल्क्युलेटरमध्ये चेक बिल्टअप चार्जेस हा पर्याय निवडा। खालच्या रकान्यात जागेचं क्षेत्रफळ चौरस फूटमध्ये समजा आपण 1200 लिहिलं तर 111.48 चौरस मीटर येतं। त्या खालच्या रकान्यात ते नमूद करा। आपले निवासी घर आहे असं समजून आपण बिल्टअप एरिया रेसिडेन्शियल 800 चौरस फूट घेतला। व्यावसायिक जागा नाही असं समजून त्या रकान्यात बिल्टअप एरिया कमर्शियल 0 लिहिलं। तुमची मालमत्ता ज्या प्रकारची असेल त्यानुसार तिथे संबंधित रकान्यात त्याचा बिल्टअप एरिया लिहावा। दोन्ही प्रकारचे असेल तर दोन्हींचं क्षेत्र लिहावं। त्याखाली बिल्टअप इन मार्जिन्स आपण उदाहरणार्थ 15 चौरस मीटर लिहिला। त्यानंतर वरच्या रकान्यात ASR रेट विचारला आहे। त्यासाठी सर्वात खाली हेल्पफुल लिंक्स दिसेल, तिथे जा आणि हाऊ टू चेक ASR रेट यावर क्लिक करा। नंतर एक नवीन पेज ओपन होईल। त्यात तुमची मालमत्ता असलेला तालुका आणि गाव निवडा। समजा आपण छत्रपती संभाजीनगर तालुका आणि मौजे चिकलठाणा गाव निवडलं। त्यानंतर सर्वे क्रमांक किंवा सब झोन्स निवडा। समजा सर्वे क्रमांक 34 लिहिला की बाजूला सर्चवर क्लिक करा। तिथे मालमत्तेनुसार दर येतील। आपण आपल्या उदाहरणासाठी निवासी जागेचा 41,800 हा दर घेतला आणि आता तो गुंठेवारी चलन कॅल्क्युलेटरमध्ये योग्य ठिकाणी भरायचा आहे। नंतर तिथे कॅल्क्युलेटवर क्लिक केलं की सगळा हिशेब दिसतो। त्यात तुम्हाला स्क्रुटिनी फी, लँड डेव्हलपमेंट चार्जेस, बेटरमेंट चार्जेस, सिटी डेव्हलपमेंट चार्जेस यासहित एकूण सर्व खर्च दिसतो। पहा किती सोप्या पद्धतीने, किती कमी वेळात आपण गुंठेवारीचे शुल्क माहिती करून घेतले। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष छाननी आणि पाहणी केल्यावरच नेमकी रक्कम सांगितली जाईल। यात थोडाफार बदल होऊ शकतो। आता वाट कसली पाहताय? लगेच हे गुंठेवारी चलन कॅल्क्युलेटर वापरा आणि आपल्या मालमत्तेची तात्काळ गुंठेवारी करून घ्या।